छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. की केबिन मध्ये एसी आली, केबिन मध्ये टेबल आले, केबिन मध्ये खुर्च्या आल्या, अगदी मोठमोठ्या रकमेच्या सगळ्या वस्तू आल्या. पण महापुरुषांच्या बाबतीत तुम्हाला जो विसर पडलेला आहे तो विसर पडून देऊ नका. नगरपालिकेला पडला महापुरुषांचा विसर. पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची झाली दयनीय अवस्था. विविध संघटनांचा अधिकाऱ्यांना जाब, तर अध्यक्षांची सोय, महापुरुषांची गैरसोय. विविध संघटनांचा आरोप. याबाबत अधिक माहिती अशी की आज कराड शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येत कराड नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती असलेल्या अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली दयनीय अवस्था व पुतळा परिसरातील दुरावस्था याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कारण या दुरावस्थेबाबत गेल्या 6 महिन्यापूर्वी पालिकेला पत्रव्यवहार करून देखील आजही तीच परिस्थिती दिसून येत असून नुकतेच पालिकेकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या अनुसार विविध दैनिकामध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते की स्मारकांचे पावित्र्य आणि सौंदर्य ही अबाधित ठेवण्याकरिता कराड नगरपालिकेकडून 78 लाखांची तरतूद करण्यात आली असून सुरक्षा व सुशोभीकरणावरती भर देण्यात येणार आहे. यामध्ये कराडमधील सर्व महापुरुषांच्या स्मारकाचा उल्लेख केलेला होता. मात्र कराड नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार आणि याच प्रवेशद्वारावरती असलेला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व आजूबाजूचा परिसर याचा कुठेही उल्लेख आढळून आला नाही. तसेच संपूर्ण कराड नगर परिषदेची रंगरंगोटी करण्यात आली. नगराध्यक्षांच्या केबिनची रंगरंगोटी करण्यात आली. नगराध्यक्षांच्या केबिन मध्ये एसी बसले. नगरसेवकांचे केबिन झळकले, पंखे फिरू लागले. विविध समितीच्या सभापतींच्या केबिन सुद्धा टकाटक झाल्या. पण पालिकेच्या प्रवेशद्वारावर असलेल्या संपूर्ण अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे पाहायला यांना वेळ नाही का? संतप्त झालेल्या शिवप्रेमी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत प्रत्यक्ष वस्तुस्थिती दाखवली. आज मुख्याधिकारी साहेब यांची भेट न झाल्याने मुख्याधिकाऱ्यांपर्यंत आम्ही आपल्या व्यथा मांडू व ताबडतोब निर्णय घेऊ असा अधिकाऱ्यांनी यावेळी शब्द दिला. तसेच पालिकेचा याच मुख्य प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर जे कोणी हातगाडा चालक, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रिक्षा चालक व्यवसाय करताना आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, RPI ए गटाचे संजय कांबळे, गोरख शिंदे, आबा वाघमारे, विवेक कुराडे, सूरज जाधव, संदीप काळे, राहुल बर्गे, विद्या मोरे, राजू घारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आपल्या कराड शहराचे नवनियुक्त नगराध्यक्ष यांना मी विनंती करतो, खरं वास्तविक आपण नवीन आहात, तुम्हाला या विषयाबद्दल माहिती नसेल, परंतु बाकीचे पुतळ्याची तुम्ही जशी माहिती घेतली तशी ह्या पुतळे देखील माहिती घ्यायला पाहिजे होती असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, राहिला असेल, परंतु आता त्या गोष्टीकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या आणि त्याच्यावरती कारवाई करा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि आपण ते कराल असा आम्हाला आमची अपेक्षा आहे. जय शिवराय, जय भीम. गेले 5-6 महिन्यापूर्वी आम्ही कराड नगर परिषद आपले शिवसाहेब यांना या पुतळ्याच्या संदर्भात निवेदन दिलं होतं. त्या निवेदनावर ह्यांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही. परवाच्या पेपरमध्ये कराडातील इतर सर्व पुतळ्यांची डागडुजी, दुरुस्ती असे विषय आले पेपरला, परंतु ह्या पुतळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाला असा आमचा आरोप आहे. का तर हा
सगळ्यात जुना पुतळा असून आपल्या शहराचं नगरपालिका आणि नगरपालिकेचं हे नाक म्हणायला आपल्याला हरकत नाही. अशा पुतळ्याकडं आज इथली परिस्थिती जर तुम्ही बघितली तर एकदम भयानक परिस्थिती आहे. पुतळ्याचा चबुतरा देखील पाक असा भंग व्हायच्या स्थितीत आहे. तर वास्तविक त्यांनी जसं आमचं निवेदन गेलं तसं त्याच्यावर त्यांनी फोकस करायला पाहिजे होता. परंतु पश्चातनं त्याच्या हाती सत्ता त्याचं काय म्हणतात ते चुपारती अशी परिस्थिती झाली आहे. शिवसाहेबांना आमची हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर त्या जीबी मध्ये त्याचं जर टेंडर केलं नाही तर सगळ्यांच्या वतीनं मी आव्हान करतो, परत इथं असं आंदोलन होईल की तुम्हाला ते पेलवणार नाही. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचे आमचे अनिल जिल्हाध्यक्ष अनिल बापू गराळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात शिवसाहेबांच्या लोकप्रतिनिधींना निदर्शनास हे आणून दिलेला आहे की सदरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ते पूर्णपणे जीर्ण झालेला आहे. ते बांधकाम आजूबाजूचं खरं तर आज आपण नगराध्यक्ष पद भूषवताना पूर्ण कराड नगरपालिकेचं रंगरंगोटी डागडुजी सगळी केली, पण महापुरुषांचा विसर पडला या ठिकाणी असं मला वाटतं. त्याबद्दल मी प्रथमतः त्या बाबतीचा मी निषेध व्यक्त करतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुष आहेत म्हणून आज आपण इथपर्यंत आपण कार्यरत काम करत आहोत. आज पुतळ्या संदर्भात अण्णांनी ज्या काही गोष्टी कर्मचाऱ्यांना बांधकाम कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत तर अक्षरशः हा पुतळा कधीही पडू शकतोय आणि कराड शहराला गालबोट लागू शकते. पण रिक्षा गेट जवळ असल्यामुळे त्यांची रहदारी इथं असल्यामुळं त्यांनी बारकाईने यावरती वारंवार लक्ष दिल्यामुळे आज नगरपालिकेच्या आम्ही निदर्शनास आणून दिलंय की सदरच्या पुतळ्याचा परिसर आणि पुतळा एक नवीन पद्धतीनं रिन्युएशन करावा आणि येत्या जनरलच्या मीटिंगमध्ये सदरचा हा ठराव आपण पारित करावा. अन्यथा हे सर्व विविध संघटनेचे या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्या अनुषंगाने ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आम्ही एक मोठं आंदोलन उभा करणार आहे. कारण का की केबिन मध्ये एसी आली, केबिन मध्ये टेबल आले, केबिन मध्ये खुर्च्या आल्या, अगदी मोठमोठ्या रकमेच्या सगळ्या वस्तू आल्या. पण महापुरुषांच्या बाबतीत तुम्हाला जो विसर पडलेला आहे तो विसर पडून देऊ नका. शेवटी महापुरुष आहेत म्हणून आपण एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि शिवसाहेबांनी सुद्धा जनरल सभेमध्ये हा पहिल्यांदा ठराव घ्यावा एवढी अपेक्षा बाळगतो. अन्यथा विविध संघटनेच्या माध्यमातून आमचे जन आंदोलने चालूच राहणार आहे.